ठीक आहे ना, 29ला वेळ आहे. इथपर्यंत काय होतं ते बघू. पण 2024मध्ये ते जिंकू शकत नाही असं त्यांनी मान्य केलेलं आहे. त्यामुळे तो भागच नाही. महाराष्ट्रामध्ये जेव्हा निवडणूक प्रक्रिया सुरू होईल तर सत्तेमध्ये बसलेल्या लोकांना लोक रस्त्यावरही फिरू देणार नाही अशी परिस्थिती आज महाराष्ट्रात आहे. त्यामुळे देशाचे गृहमंत्री आहेत, त्यांचा जो सगळा रिपोर्ट असेल आणि त्या आधारावर त्यांनी ते वक्तव्य केलं असेल. आता 29मध्ये दिल्लीत सुद्धा ते नसणार. इथलं तर स्वप्न पाहणं दूरच आहे. कसे तरी कुबड्या घेऊन सत्तेत आहेत, तर पुढे राज्यामध्ये पुन्हा 10-15 वर्ष यांचा पत्ता दिसणार नाही. एवढी महाराष्ट्रातली जनता यांना वैतागली आहे. महाराष्ट्र विकलाय तुम्ही, महाराष्ट्राला बर्बाद केलाय, उद्ध्वस्त केलाय, कर्जबाजारी केलाय, महाराष्ट्राची अस्मिता गुजरातच्या चरणी गहाण ठेवली, तर तुम्हाला लोक राज्यात गाडल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे सत्ता तर दूरच, तुम्हाला फिरणं मुश्किल करतील हे लक्षात घेतो. 2024ला तुम्ही 240ला थांबलेला आहात. 2029च्या निवडणुकीमध्ये आपण 140च्या खाली आहे. यावेळची निवडणूक आपण चोऱ्या माऱ्या लांड्या लबाड्या करून थोड्याफार जागा आपण चोरल्यात आमच्या. 2029ला ते शक्य नाही. महाराष्ट्रात तुमचा पराभव विधानसभेला होतो आहे, हरियाणामध्ये होतोय, जम्मू काश्मीरला होतो आहे. पण स्वप्न पाहायला काय हरकत आहे? स्वप्न पाहणाऱ्यावरती ईडी CBI रेट टाकू शकत नाही ना. अमित शहांची जी काही ताकद आहे ईडी आणि CBI, ती स्वप्न पाहणाऱ्या व्यक्तीवरती टाकू शकत नाही. स्वप्न पाहायला काही बंदी नाही आहे. भारतीय जनता पक्षाने खुशाल स्वप्न पाहावं. अमित शहा असं सुद्धा म्हणत आहेत की 2029मध्ये भाजपाची एक हाती सत्ता येईल. 2024 बद्दल ते बोलत नाहीये, 29 बद्दल बोलत आहेत. म्हणजे कदाचित 29ची तयारीला लागले असतील. तुम्ही आता जे तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य आहे ते त्यांच्या 29च्या घोषणेवर पण असेल असा मला विश्वास आहे. म्हणजे उद्याची चर्चा चालू आहे महाराष्ट्रात. इकडे हरियाणा आहे, काश्मीर आहे, तिथं निवडणुका चालू आहेत. पण अमित शहा साहेबांना इथं येऊन बसायची पाळी आलेली आहे. म्हणजे महाराष्ट्रात किती खड्डा खोल पडला आहे हे फक्त अमित शहांनाच लक्षात आले, म्हणून ते तिकडची 2 राज्य सोडून इथं येऊन बसलेले. त्यामुळे त्याच्यातून लक्षात येतं की 2024ला महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे. आता आपण 29चे प्रयत्न करू अशी सूचना ते देत असावेत असं मला वाटतं. एक भीती जी आहे भाजपमध्ये आणि महायुतीमध्ये की त्यांचं सरकार या राज्यामध्ये येणार नाही, ती खरी भीती आहे. ते अमित शहा साहेबांना सुद्धा वाटते. म्हणूनच ते म्हणतात की आता नेते फोडा, पदाधिकारी फोडा, कार्यकर्ते फोडा, पण काही करा, पण सत्ता या महाराष्ट्रामध्ये आणा. कारण का महाराष्ट्रामध्ये जो निकाल इथं असलेले स्वाभिमानी लोक देणार आहेत तो अख्ख्या देशामध्ये एक संदेश घेऊन जाणार आहे.